नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव सांगता येईल का? हो. अजय भाऊसाहेब जाधव, राहणार लिंगेवाडी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आजची तारीख तारीख 28/6/2026. आपण तारीख एवढ्यासाठी घेतो, काय होतं बऱ्याचदा तारीख शेतकऱ्यांना असं वाटतं की मागच्या तारखेतला व्हिडिओ आहे, नाही बरोबर. हां, किंवा मागच्या वर्षातला व्हिडिओ आहे आणि हे व्हिडिओ करताय बरोबर. तुम्हाला आपण समिधा केमिकलचं व्हायरोकिंग दिलं हो, होतं दिलं. फवारणीसाठी बरोबर. फक्त मला वाटतं एकच औषध दिलेलं आहे, हो. त्याच्यासोबत काही दिलेलं नव्हतं बरोबर. मग तुम्ही फवारून किती दिवस झाले? 6 किंवा 8 दिवस झाले. 6 दिवस complete. हां, 6 दिवस. कंप्लीट झालं. हो. 6 दिवस. तुम्हाला काही फरक जाणवला? हो, रिझल्ट आला. आणि हे बघा काय माहिती का, मी प्रत्येक वेळेस एक गोष्ट प्रत्येक शेतकऱ्याला सांगत आलो. मी तुम्हाला आल्या काय बोललो की फरक असेल तरच हो म्हणा. आणि बरोबर. जो आपण त्यावेळेस मला वाटतं जास्त जण होतो, हो. त्यावेळेसही हेच बोललो. हो. तुम्ही पण होते पाटील बरोबर. मी हेच सांगतो प्रत्येक वेळेस की जर तुम्हाला वाटत असतील रिझल्ट तरच हो म्हणा, अन्यथा तुमच्यामुळे 4 लोकांना नका बरोबर आहे. कारण व्हिडिओ बघताना 1000, 2000, 500, 200 कितीतरी लोक बघतात. त्यातले जर कदाचित आपल्या 50 मिरचीवाल्या लोकांनी जर बघितला तर त्या 50 पैकी 5 लोक जरी कदाचित त्यांनी औषध घेतलं तर ते फसायला नको. बरोबर आहे की नाही. मी प्रत्येक वेळेस ही गोष्ट आवर्जून का बोलतो की आपल्यामुळं शेतकरी फसायला नको. आपण स्वतः शेतकरी, मग आपल्याला व्हिडिओमध्ये येण्यासाठी आपण बाकी शेतकऱ्यांना फसवणं हे चुकीचं. म्हणून तुम्ही जे तुम्हाला रिझल्ट वाटले तेच सांगा, दुसरं काही सांगू नका. आणि आम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट आला सर. याचा आतापर्यंत आम्ही भरपूर दुकानावरून औषध आणले ना, तर त्याच्यापेक्षा आम्हाला आपल्या औषधाचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आले. व्हायरस थांबला. व्हायरससाठी व्हायरस थांबला. अजून तुम्हाला काय दुसरं? व्हायरस थांबला आणि जे बाकी झाडं कोकणावर ते बी थांबले. बाकी झाडावर जायला नाही व्हायचं असतं. आता तुम्हाला असं नाही वाटत आहे का बरं, व्हायरस तर थांबतोच आहे, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हायरसवरती बोलतो, पण हे जे तुमचं स्टंप वाढत आहे हे वाढलेले वाटतंय का नाही वाटत आहे? नाही, वाढलेले वाटत. जास्त फुटवे फुटवे ज्याला जास्त दाट प्रकारे फुटायला लागले. जास्त गोष्ट खरी. आले ना. आणि तुमची फुलं पण वाढली. पण वाढले. आणि तुम्ही म्हणले होते, तुम्ही काय बोलले होते, मिरची लागली नाही बरोबर. झाडाला मिरची थोडी बहुत तरी मिरची लागलेली बरोबर. जी तुमच्या झाडाला नव्हती थोडी बहुत मिरची आलेली आहे आणि ती मिरची आखडून नसेल, लांबलेली बरोबर आहे की नाही. आपण पहिले एका व्हिडिओमध्ये बघितली तर मिरची ज्या झाडांची सुद्धा मिरची लांबली. आता तुम्ही बघितलंच नाही, आता तुमच्या प्लॉटला मला नाही माहिती, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 महिने झाले. मागच्या वर्षी तुम्ही 1.5 महिन्यामध्ये मिरची काढली होती आणि आता 2 महिने 2 महिने झाले. झाले. आता ही ट्रीटमेंट तुमची चुकते. तुम्हाला चुकीचे सल्ले नाही. पावसामुळे जर कदाचित एवढी सुंदर मिरची जर असेल तर तुम्ही हकनाक पाण्याला किंवा पावसाला दोष देऊ नका. एवढा सुंदर प्लॉट आहे. आता आपण सगळेजण शेती करतो, याला कोण म्हणेल याला पाण्याची कमी? तुम्ही म्हणू शकता नाही. एक हो म्हणायचं म्हणून नका. याला कोण म्हणेल हो पाण्याची कमी? मग तुम्ही कुठेतरी चुकताय. तुम्ही पाण्याला किंवा पावसाला दोषच नका देऊ. आता तुझी मिरची छोटी बरोबर, तरी तिला जर कदाचित समजा छोट्या मिरचीला माल लागत असेल तर ही मिरची मोठी आहे. मग आपण कुठेतरी चुकलोय. आता याच्या पहिले तुमची फुलगळ होत होती, मी समजू शकतो उन्हामुळे फुलगळ होत असेल, पण 100% फुलगळ तर व्हायला नको होती. आतापर्यंत तुम्ही मिरची हाताळायला पाहिजे बरोबर. मग म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो, आपण जी ट्रीटमेंट घेतोय ती व्यवस्थित आहे की नाही आहे हे एकदा बघत चला. काय होतं, आता हे आमचे बंधू शेतकरी मित्र आपले, यांचा हा प्लॉट 2 महिने होऊन गेले आणि 2 महिन्याच्या नंतरही त्यांना अजून मिरची नाही लागलेली. फक्त आता जी लागलेली ती फ्लॉवरिंग आहे चांगल्यापैकी. कुठं मुठं अचानक तुरळक मिरची दिसते, तुरळक 1-2 झाड दिसते. आतापर्यंत या झाडावरती किमान तुम्हाला असं नाही वाटत का 25-25 तरी मिरची असायला हवी? 2 महिन्यामध्ये मिरची पाहिजे. आतापर्यंत याच्या पहिले हाताळून होणं गरजेचे होते. तोडाला असता आतापर्यंत. हा, अजून 5-6 दिवसात तुमचा दुसरा तोडा निघाला असता. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक वेळेस मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ओरडून सांगत आलो की बाबांनो, आमच्यावरती 100% विश्वास नका टाकू. आम्ही लुटायला येतोय. आमच्यावरती 100% विश्वास नका टाकू. तुम्ही कुठेतरी अभ्यास करा ना. तुम्ही कुठेतरी ते उत्पन्न मिळवा ना. आम्हालाच किती दिवस मोठं करता. ही गोष्ट खरी. मी प्रत्येक वेळेस ओरडून सांगतो राजे हा विषय. आणि मी तुम्हाला आतापर्यंत तीच चर्चा, आपली व्हिडिओच्या पहिले तीच चर्चा चालली होती की अरे आमचे तिसरे मजले चढू लागले. तुमचं काय? तुमची वीर 7 परत झाली, ती 10 परत करायची हिंमत नाही तुमची का? तर परिस्थिती नाहीये. मग तुम्ही आम्हालाच का मोठं करता? कधीतरी तुम्ही पण मोठं होण्यासाठी प्रयत्न करा ना. बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला काय बोललो, तुम्ही म्हणता की चांगले लोक नाही. मी तुम्हाला सांगतोय, शोधा. तुमच्या आसपास लोक आहेत चांगले सल्ले देणारे, त्यांच्याकडे घ्या. फुकटचे सल्ले देतील आणि चांगले सल्ले देतील. कमी पैशामध्ये चांगले उत्पन्न काढून देतील. आमच्यावरच पाऊस नाही पडला, आमच्यासारखेच नाही आहे तुम्हाला कंपन्यावाले, अमुक तमुक, आम्ही हे फिरणारे, यांच्यावर 100% विश्वास नका टाकू. आमचे लोक चांगले आहेत,
पण तुम्हाला उत्पन्न, आमच्या काही लोक असतील जे तुम्हाला उत्पन्न जरूर काढून देत असेल, अशा लोकांवरती विश्वास ठेवायला हरकत नाही. पण प्रत्येकावर नका ठेवू. प्रत्येकाला फक्त पैसा कमवायचा आहे. बरोबर आहे. कोणी पैसा मागे मग नुसता पैसाच कमवणारा तुमच्याकडे येत असेल तर त्याच्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नका. जो तुम्हाला खरोखर प्रामाणिकपणानं उत्पन्न काढून देत असेल त्याच्या पाठीमागे जायला हरकत नाही. नाही, काहीच अडचण नाही. बरोबर आहे की नाही? आणि अशाच लोकांसोबत कामं करा की जे तुम्हाला उत्पन्न काढून देतील. आमचं काय हौशे गौशे येत राहतो आम्ही, आम्हाला काय लिहून द्यायचं राहतं, तुम्ही ते घेऊन येता, पण त्याचा परिणाम तुम्हाला काय झाला, तुम्हाला त्याच्यातून उत्पन्न मिळतंय का? आणि रिझल्ट आलाच पाहिजे सर. आलाच पाहिजे की नाही? मग जर येत नसेल तर तुम्ही परत चालले तिसऱ्या दिवशी, नाही यार व्हायरस वाढतच चालला, मग तुम्ही त्या औषधाचं पहिले त्याला विचारा, बाबा रे तू 2000चं म्हणतो, मी 3000चं आणतोय, त्याने द्यायला पाहिजे. रिझल्ट देशील का? मग तो जर कदाचित हो म्हणत असले तर त्याला सांगा तू तिसऱ्या दिवशी येऊन बघ. यावं लागेल तुम्हाला. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? मग हे कधी करणार? हे तुम्हाला कधी कळायचं का तुम्हाला मोठं नाही व्हायचंय? हा? मग आम्ही इन करून येतो, सुटबुटात येतो, गाडीत येतो, म्हणजे आम्हाला लय आखली असं समजू नका, बिलकुल समजू नका. आम्ही तुम्हाला सरळ सरळ फसवायला आलेलो असतो. फक्त हे लक्षात घ्या की आपल्याला कोणापासून फायदा होईल, कोणत्या औषधाने रिझल्ट येईल, आणि लिहून ठेवा ना. बरोबर, ज्यानं रिझल्ट आला ते ते लिहून ठेवा ना. का नाही तुमच्याकडे वही पेन डायरी राहत? हा, तुम्ही लिहून ठेवा ना. तुम्ही म्हणता आम्ही आता काल परवा हे सोडलं, तेरवा ते सोडलं, त्या मित्रानं काल औषध मारलं, पुन्हा आज मारू लागला. कालच्या औषधाचे तुम्हाला रिझल्टच माहित नाही काय आले तर. त्याला कमी 4 दिवस तर लागेल. 4 दिवसात औषध फवारू नका, कमीत कमी 6 दिवसाचा तरी वेळ द्या. आणि खालून जमिनीतून ज्या वेळेस औषध देता त्यावेळेस किमान 10 दिवसाचा वेळ द्या. 4थ्या आणि 5व्या दिवशी कुठल्याही औषधाचे रिझल्ट तुम्हाला दिसतील अशातला भाग नाही. बरेचशी औषध आहे की ते 8-8, 10-10 दिवस काम करतात. पण आतापर्यंत आमच्या जेवढे पैसे आले सर दुकानदार, त्याने आम्हाला एका मी सांगितलं नाही बाबा असं औषध फवारणी 5 दिवसांनी घ्या, 6 दिवसांनी घ्या. एका मी आतापर्यंत आम्हाला मी तुला अगोदरच बोललो, मी बोलतानाच बोललो, माझं 3रा मजला चढतोय तर तुमच्याच पैशातून. माझे काही दुसरे धंदे नाही, मी काही गांजा 2 नंबरचे धंदे नाही करू लागलो. मी एवढी मोठी गाडी घेऊन तुमच्या प्लॉटवर येतोय, मी तुमच्याच खिशातले पैसे घेतो आणि त्याच्यातूनच रिझल्ट टाकतोय. बरोबर. ही गोष्ट खरी आहे आता. बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला ठरवायचं ते पैसे द्यायचे की नाही द्यायचे. मी सांगतोय म्हणून ते गोष्टी करू नका. ज्याच्याकडून रिझल्ट येतील, जो तुम्हाला चांगल्या विश्वासानं सल्ले देईल, अशाच लोकांपर्यंत जा. मी आलोय म्हणून माझ्यावरच पाणी नाही पडलेला. भारत खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. भारतामध्ये चांगले सल्ले देणारे खूप लोक आहेत, आणि अशाच लोकांपर्यंत पोहोचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या औषधानं तुम्हाला जाणवतं की आपल्या मिरचीला परिणाम झालाय, अशी औषधं लिहून ठेवत चला. आणि ज्यानं नाही झाला त्याच्यासाठी एक वेगळं पेज करा, एक वेगळ्या पानावरती तेही लिहून ठेवा की याची मला काही चांगले परिणाम मिळाले नाही. बरोबर. आणि पुढच्या वर्षासाठी ते तुम्हाला काम येईल. आमच्यापर्यंत येण्याची गरज नाही. तुमच्या एवढा अनुभवी कोणीच नाहीये. खरं आपण लोक चाललो ना आता. हा, तुमच्या एवढा अनुभवी कोणीच नाही. पण आम्ही तुम्हाला ते सल्ले कधीच देणार नाही. का तर तुम्ही मोठे झाले तर आमचं काय? मग आम्ही कसं गाड्यात फिरायचं? हा, मोटरसायकल पडत. बरोबर आहे. उद्याची वट सावित्री पौर्णिमा आहे. तुमच्यापैकी किती जणांनी बायकोला साडी घेतली? माझी बायको आता पैसे मागते साडी. नाही मागितली. मग तुम्हाला मागावं बायको नाही अपेक्षा नाहीये का? हा, परिस्थिती नाहीये ना. तू मागितली बी तर तिला, त्या बिचाऱ्या माऊलीला माहिती आहे ना की बाबाच्या खिशात आता मिरचीलाच औषध आणायला पैसे नाही, याला साडी कुठून मागू? आमच्या बायका मागतात का? तर आम्ही तुमचे पैसे काढतो. बरोबर आहे की नाही? आणि आमच्या बायकोला 2000च्या साडीत काहीच होत नाही. ती म्हणते ही साडी बरोबरच दिसत नाही. तुमची बायको 200 रुपयाच्या साडीत आहे की नाही? हा, मग मी त्यांना कधी खुश करणार? तर आम्हालाच खुश करायचंय. लक्षात ठेवा मित्रांनो, मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये ओरडून सांगत राहतो, तुम्ही मोठे व्हा, नुसतं आम्हालाच मोठे नका करू. कुठेतरी काळजी करा. आणि मी आज पहिल्यांदा बोललो की वही करा, तिथे एक पेन ठेवा, आणि औषधं कोणते मारले, कोणत्याचे रिझल्ट चांगले आले, कोणत्याचे नाही आले, हे 2 ठिकाणी लिहित चला. बरोबर. आणि काळजी घ्या, पैसे त्यातूनच मिळतील. अन्यथा काय, आमच्यासारखे येणार, आम्ही लुटून जाणार. बरोबर. तुम्ही तिथल्या जिथल्या तिथंच राहणार. हा, करा विहिरीला 10 परस करा, पण केव्हा कराल? ज्यावेळेस तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवणं बंद करा. मी ठेवा म्हणलो नाही, बंद करा. स्वतः करा. लक्षात ठेवा, मी आमच्यावर विश्वास ठेवणं बंद करा म्हणतो, तुम्ही स्वतः काहीतरी करा. ज्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल, जोपर्यंत तुम्ही आमच्यावर विसंबू नये तोपर्यंत आम्ही तुम्हाला मोठे कसेच होऊ देत नाही. कारण आम्हाला आमच्या पोरांना कॅन्व्हेंटला शिकवायचंय. तुमचे पोरं जिल्हा परिषदला नाही शिकले तर आम्हाला घेणं नाही. आमचे तिथं शिकले पाहिजे.
बरोबर. बरोबर ही गोष्ट खरी. काळजी घ्या. पुन्हा सांगतो, एक वही करा, त्याच्यावर लिहून ठेवत चला. आणि हा दोष देऊ नका की पाणी नसल्यामुळे मिरची, कारण ह्या मिरचीकडे बघितल्यावर कुठलाही माणूस तुम्हाला हे सांगणार नाही की याला पाणी नाही. बरोबर. पाण्याची कमतरता होती म्हणून माल लागला नाही. कुठं तरी तुम्ही चुकला. चांगल्या लोकांचे सल्ले घ्या, वारंवार घ्या. काय कमी पडलं असेल खताचं तुम्ही पोहे तरी हे केलं असेल. काहीतरी कमी पडलंय बरोबर. त्यातून वातावरण ते टेम्परेचर किती राहतं तुम्हाला सांगतो काय कमी पडलं. व्हिडिओ संपला की तुम्हाला सांगतो यात काय कमी पडलं काय नाही. चालेल, ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.